नॉन स्ट्राइक इन पर अमोल। इस बीच नो बॉल करार दिया है अंपायर जी ने। नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। बहुत ही खराब गेंद मैं कहूंगा, क्योंकि अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा आता हुआ ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद उछलती हुई गेंद। बल्लेबाज हालांकि खेलने की कोशिश में चूक गए थे, क्योंकि बल्ले और गेंद में बहुत सारा फर्क था, डिफरेंस था, और इसी वजह से अंपायर जी ने भी उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहां पे जुड़ता हुआ। जी हां, आगे आकर खेलने की कोशिश की उन्होंने। गेंद डीप स्क्वायर लेग की दिशा में, कैच लपकने का मौका था, कैच हाथों से छूटा, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए से आता हुआ यह पहला चौका। रन पहला ओवर प्रगति पर। पहला ओवर लेके आए हैं रोहिदास। कुछ खराब गेंदें, कुछ अच्छी गेंदें। इस बीच देखिए गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद अचानक उछली, उसे जाने दिया, यह समझते हुए कि यह वाइड हो सकती है, मगर अंदाजा इस मरतबा गलत। अंपायर जी ने इस गेंद को सही ठहराया। हालांकि 1 बाउंस का यहां पे इशारा जरूर दिया है, मगर एक बाउंसर जो कि बहुत ही बेहतरीन था। कमाल की गेंदबाजी मैं कहूंगा, शानदार गेंदबाजी। वलीद को यहां पे बार बार चकमा देते हुए, आश्चर्यचकित करते हुए और रनों से वंचित करते हुए नजर आ रहे हैं रोहिदास। कुछ खराब गेंदें जरूर की है, और यह होना बहुत ही जरूरी। ये बहुत ही क्रूशल मैच है दोनों टीमों के लिए। जी हां, पैर से टकराई ये गेंद, हल्का सा अपील जरूर। अंपायर जी ने इस अपील को सिरे से खारिज कर दिया। अपने इशारों से कहा कर जा रही थी, क्योंकि लेग स्टंप पर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ गेंद निकल रही थी, सीधा पैर से टकराई थी। मगर बहुत ही बढ़िया वापसी मैं कहूंगा। लगातार 3 गेंदें यहां पे बिंदी रोहिदास के इस ओवर में हमें देखने को मिली। खराब शुरुआत के बावजूद लाजवाब वापसी। मात्र 6 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। रोहिदास फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, आखिरकार शिकार किया, मगर ये क्या हो रहा है। एक आसान सा कैच यहां पे ड्रॉप किया। वलीद को जीवन दान, सलामी बल्लेबाज को जीवन दान। आज वलीद बहुत ही खुश होंगे ऊपर वाले से, अपने तकदीर से, क्योंकि एक आसान सा कैच, एक जीवन दान मिला, फिर से एक बार खेलने का मौका मिला। ऊपर वाले का शुक्रिया अदा किया उन्होंने दिल ही दिल में। देखते देखते यहां पे शायद ओवर की समाप्ति यहां पे हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 7 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। एक जीवन दान मिला है वलीद को। वलीद खेल रहे हैं एक चौके की सहायता से 5 रन बनाकर। टॉस हारने के बाद दावत दी थी बल्लेबाजी करने के लिए वलीद एंड टीम को। वलीद स्ट्राइक एंड पर फिर से एक बार, जबकि उनका साथ निभाते हुए अमोल नॉन स्ट्राइक एंड पर, जिन्हें खेलने का अब तक मौका नहीं मिला। 6 गेंदें, पूरी की पूरी 6 गेंदें वलीद ने खेली और अपने टीम के लिए 7 रन जोड़े। इस बीच नए गेंदबाज आए हैं। सचिन अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। हॅलो, विनोद मागमारे इकडे आले तर त्यांचे सहर्ष स्वागत. मी विनंती करतो भाई दसवदे यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. तीस गज का दायरा अभी भी मौजूद रहेगा, क्योंकि 5 ओवर का ये मुकाबला, 2 ओवर का पावर प्ले का खेल। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज सचिन। 30 गज के दायरे के अंदर देखिए, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट पॉइंट, मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, और इसी के साथ एक डीप मिड विकेट हमें नजर आता हुआ।
जंप अटैक करना बहुत ही ज़रूरी होता है, इनफैक्ट बहुत ही असरदार भी कहा जाता है। उन्होंने बहुत ही बढ़िया गेंद ब्लॉक किया था, यॉक किया था और रन लेने की यहाँ पे हर गुंजाइश को खारिज भी कर दिया था। वलीद थोड़े से विचलित ज़रूर है क्योंकि रनों की संख्या के ऊपर यहाँ पे रोक लगाने में कामयाब गेंदबाज। इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ खेला ज़रूर, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया है। डीप स्क्वायर की दिशा में फील्डर तैनात थे, अच्छी फील्डिंग, एक के अलावा यहाँ पे कुछ भी नहीं मिलेगा। वलीद खेल रहे हैं 6 रन बनाकर नॉन स्ट्राइक एंड पर, जबकि पहली मर्तबा स्ट्राइक एंड पर अमोल। ओहो, बहुत ही बढ़िया गेंद, गुडलिन स्पॉट पर टप्पा खाने के बाद इस मर्तबा गेंद थोड़ी सी बाहर की तरफ निकली। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी अमोल की, पहली गेंद के ऊपर जोरदार प्रहार करना चाहते थे क्योंकि वो जानते हैं कि ये 5 ओवर का मैच है, थोड़ा सा रिस्क उठाना पड़ेगा क्योंकि थोड़े से पिछड़ते हुए नजर आ रहे हैं और इसी वजह से जोरदार प्रहार करने। हेलीकॉप्टर लैंड कर दिया है उन्होंने सीमा रेखा के बाहर, 6 रन। अमोल जानते हैं कि यहाँ पे कैप्टन इनिंग खेलनी होगी, कैप्टन नॉक यहाँ पे लगाना पड़ेगा। इस छक्के की सहायता से रनों की संख्या 14 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। दूसरा ओवर प्रगति पर, 5 ओवर का ये मुकाबला। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए अमोल स्ट्राइक एंड पर। गर्जना इस मरतबा लेग स्टंप के शायद बाहर जाने वाली गेंद थी, मगर लेग स्टंप पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई थी। ऑफ स्टंप पर सफल हुए थे अमोल और इसी वजह से गेंद शायद विकेट के ऊपर से चली गई थी। बाल बाल बच गए कि उनकी ये गिल्लियां उन्होंने नहीं बिखेरी। बिंदी गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी सचिन की, एक छक्का जरूर 5 गेंदों में, मगर 3 गेंदें बिंदी कर चुके हैं। फिर से एक बार सचिन, मगर इस मरतबा देखिए लेग स्टंप उड़ाने की कोशिश जरूर थी बल्लेबाज अमोल की। इस गेंद के ऊपर जोरदार एक शॉट खेलने की प्रयास जरूर किया था, मगर गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं, सीधा विकेट कीपर के दस्तानों में गेंद और अंपायर जी का वाइड का इशारा। इस 1 रन के साथ रनों की संख्या 15 रन, बिना कोई नुकसान। गेंदबाज सचिन राइट आर्म राउंड द विकेट। जी हां, जोरदार प्रहार, डीप स्क्वायर लेग, मात्र दर्शक पहले ओवर में रोहिदास ने बहुत ही कलात्मक गेंदबाजी की थी और मात्र 7 रन खर्च किए थे। सचिन दूसरे ओवर में थोड़े से खर्चीले साबित हुए, जिन्होंने 14 रन खर्च किए हैं, उनके हाथ कोई सफलता भी नहीं लगी। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 21 रन। वलीद खेल रहे हैं एक चौके की सहायता से 6 रन बनाकर, जबकि अमोल 4 गेंदों में 2 छक्कों की सहायता से 12 रन बनाकर खेल रहे हैं। नए गेंदबाज रोहिदास फिर से एक बार अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं।
रोहिदास ने पहले ओवर में काफ़ी प्रभावित किया था, कमाल की गेंदबाजी की थी, वलीद को परेशान करने में कोई कसर नहीं छोड़ी थी। फिर से एक बार देखिए वही दृश्य, वही चित्र हमें नजर आता हुआ। वलीद इस मरतबा रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं, सीधा विकेट कीपर के हाथों में गेंद, बिंदी गेंद। रोहिदास ने कमाल की गेंदबाजी की है। ओवर पिच गेंद ऑन द राइज, खेला जरूर कवर के ऊपर से, डीप पॉइंट में फील्डर तैनात और आसानी के साथ यहां पे एक रन मिलेगा। एक रन बनाकर यहां पे काम नहीं बनेगा, क्योंकि करो या मरो की स्थिति है दोनों भी टीम के लिए। ये मैच जो भी टीम जीतेगी वो टीम इस प्रतियोगिता में बनी रहेगी, और ये जो टीम इस मैच में हारेगी वो प्रतियोगिता से बाहर फेंकी जाएगी। जी हां, इस मरतबा बहुत ही शानदार पुल, मगर सीधा फील्डर के हाथों में खेल दिया। शानदार ये प्रतियोगिता हमें नजर आ रही है, जिसका हम लुत्फ उठा रहे हैं, जिसका हम एक्सपीरियंस कर रहे हैं। मंगू यादव इस प्रतियोगिता के अध्यक्ष, जिन्होंने बहुत ही मेहनत की है, तकरीबन 1 महीना अपनी ज़िंदगी का उन्होंने इस प्रतियोगिता को दिया है और बहुत ही पसीना बहाया है। और ये देखिए प्रतियोगिता अब धीरे धीरे रंग लाती हुई। जी हाँ, फिर से एक बार कवर के ऊपर से खेलने की कोशिश, गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया, गेंद कवर में लुढ़क रही है, शॉर्ट कवर खाली था, डीप। तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था एक रन लेने का। दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले। इस एक रन के साथ रनों की संख्या 22 रन, 1 विकेट के नुकसान पर। एकमात्र जो आउट हुए बल्लेबाज वो थे अमोल कैप्टन, जिन्होंने 2 छक्कों की सहायता से अपने टीम के लिए 12 रनों का योगदान दिया। वलीद जो कि सलामी बल्लेबाज के रूप में स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी कर रहे हैं, सामना करेंगे फिर से एक बार का इस्तेमाल नहीं। वलीद उस गेंद को देखते रहे, छोड़ दिया था ये समझते हुए, खेलने की कोशिश भी नहीं की थी। अंदाजा गलत इस मरतबा वलीद का। रनों की संख्या 23 रन, पहली पारी, पहला सत्र यहां पे जारी है। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए शिव गर्जना टाइगर। जी हां, इस मरतबा ओवर पिच गेंद ऑन द राइज, खेला जरूर, मगर देखिए गेंद और बल्ले का सही ताल्लुक नहीं हो रहा है। गेंद कभी निचले हिस्से पर लग रही है, कभी ऊपरी हिस्से पर लग रही है, कभी एज ले रही है, और इसी वजह से एक रन पर ही बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ रहा है। देखते देखते यहाँ पे तीसरे ओवर की भी समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 7 रन खर्च किए थे रोहिदास ने, दूसरे ओवर में सचिन ने 14 रन खर्च किए थे। रोहिदास तीसरे ओवर के लिए फिर से एक बार आए और उन्होंने मात्र 3 रन खर्च किए हैं। नितीन पाटोले इथे आलेले आहेत, तर विनंती करतो सागर पाशीलकर यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। तसेच विशाल वांजलेकर इथे आलेले आहेत, त्यांचे सुद्धा मी विनंती करतो सागर पाशीलकर त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। ओहो, बहुत ही बढ़िया स्ट्रोक। अब यहां पे देखिए रिदम में आते हुए यूट्यूब के ज़रिए से बहुत सारे क्रिकेट के दीवाने हमसे जुड़े हैं। तकरीबन 1300 से 1500 लोग क्रिकेट के दीवाने इस मैच को लाइव देख रहे हैं। उनका भी मैं तहे दिल से इस्तकबाल करना चाहूँगा।
शॉट कवर खाली है, एक रन तो आसानी के साथ मुकम्मल कर लिया। दूसरा रन लेने की कोशिश कर रहे थे मगर अपने आप को समझाया कि यहाँ पे उनके कैप्टन आउट हो चुके हैं, मैदान से बाहर जा चुके हैं। यहाँ पे जल्दबाजी करना अब मुनासिब नहीं होगा। यहाँ पे बड़ी पारी खेलनी होगी, अपने टीम को एक अच्छे मकाम तक पहुँचाना होगा, एक फाइटिंग स्कोर तक अगर जाते हैं तो ज़रूर ये मैच जीतना उनके लिए आसान होगा। इस मरतबा नो बॉल का इशारा अंपायर जी अभय पाटोले सर का, नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा। सर फ्री हिट भी रहेगा? जी हाँ, फ्री हिट का भी इशारा, यानी आम तो आम और गुठलियों के भी दाम। ओहो, बहुत ही बढ़िया गेंद, कमाल की गेंद। हालांकि फ्री हिट थी, इस गेंद के ऊपर किसी भी तरह से खेल सकते थे, आउट होने का कोई खतरा नहीं था। मगर फिर भी मैं सराहना करना चाहूंगा इस गेंदबाज समीर की। समीर ने काबिल तारीफ अब तक गेंदबाजी की है। हालांकि एक छक्का जरूर इस ओवर में देखने को मिला। थोड़ी सी स्लोवर वन गेंद, जाल बुना था, उस जाल में खुद फंस गए और शिकार यहां पे खुद शिकारी होते हुए। वैष्णव गुणलेखन का काम को अंजाम दे रहे हैं, हमें बताते हुए 38 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। जो लड़खड़ाती हुई पारी नजर आ रही थी वो धीरे धीरे अब कभी बल्लेबाज हावी होते हुए। बहुत ही अच्छा क्रिकेट, बहुत ही अच्छा द्वंद्व, एक तेरी तो एक मेरी, इस तरह से यहां पे बैटल चलता हुआ। 38 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। सचिन फिर से एक बार राइट, कमाल की गेंदबाजी, करामत मैं कहूंगा, करिश्मा, कलात्मकता यहां पे दिखाते हुए। क्योंकि क्रिकेट खेलना इतना आसान नहीं होता। जो गेंदबाज गेंदों को घुमाना जानता है, गेंदों को कट करना जानता है, सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करना जानता है, वही गेंदबाज अक्सर कामयाबी की सीढ़ी चढ़ता है। और यहाँ पे देखिए, देखते देखते 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में रोहिदास ने काफ़ी प्रभावित किया था। 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद उन्होंने मात्र 7 रन खर्च किए थे। मगर दूसरा ओवर जो पावर प्ले का था वो थोड़ा सा महंगा साबित हुआ, जिसमें 14 रन खर्च किए सचिन ने। मगर तीसरे ओवर में 30 गज का दायरा खत्म होने के बाद रोहिदास और घातक और खतरनाक और डेंजरस नजर आए, जिन्होंने मात्र 3 रन खर्च किए। और समीर जो कि थोड़े से महंगे साबित हुए, जिन्होंने 14 रन खर्च किए हैं। 4 ओवर की समाप्ति के बाद कुल मिला के रनों की संख्या 38 रन। ये काफ़ी नहीं होगा, ये बल्लेबाज भी जानते हैं, बल्लेबाजी करने वाली टीम भी जानती है, मगर करे तो क्या करे। हालांकि कभी कभी यहाँ पे अच्छे शॉट भी हमने देखे, मगर कभी कभी गेंदबाजों ने भी बहुत ही अच्छी वापसी करते हुए हमने देखा। अब सारे खिलाड़ी एक जगह जमा है और आपस में बातचीत कर रहे हैं। सलाह और मशवरा यहाँ पे जारी है कि किस गेंदबाज को यहाँ पे दावत दी जाए, गेंदबाजी के मोर्चे पे आमंत्रित किया जाए। कौन से वो गेंदबाज होंगे जो यहाँ पे बल्लेबाजों को रोक सकते हैं। इस बीच नए गेंदबाज संकेत आए हैं अंतिम ओवर के लिए, स्लॉग ओवर। इस ओवर में बड़े शॉट आने की और उसी के साथ उम्मीद भी लगाई जाती है, क्योंकि 6 गेंदें होती है, उनके पास विकेट की कोई कमी नहीं है। एकमात्र उन्होंने विकेट खोया। वलीद एक छक्का एक चौके की सहायता से सलामी बल्लेबाज स्ट्राइक गेंद पर खेल रहे हैं। ओहो, लॉर फुल टॉस गेंद थी, मगर क्या खूबसूरत स्ट्रोक, सीधे बल्ले से तीर की तरह सीधा गेंद सीमा रेखा। फिल्म का यहाँ पे गाना सुना है हमारा डीजे मास्टर ने। इस चौके की सहायता से रनों की संख्या 42 रन। बहुत ही बढ़िया मार्ग पर मार्गक्रमण कर रहे हैं। ये लीजिए, वलीद जो शांत नजर आ रहे थे अब मात्र खतरनाक और बहुत ही डेंजरस साबित हो रहे हैं।
सोए हुए शेर को जगाया है। ऐसा दृश्य देखिए यहाँ पे, पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद के ऊपर छक्का। जो वलीद सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाजी करने के लिए आए थे, बहुत ही लड़खड़ाते हुए खेल रहे थे, बहुत ही संयम के साथ, कभी थोड़े से परेशान नजर आए, मगर अब देखिए 2 गेंदों में 10 रन। आहा, ये देखिए फिर से एक बार आसमान दिखाया। छक्के की सहायता से रनों की संख्या 54 रन 1 विकेट के नुकसान पर। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है क्रिकेट बहुत ही अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, अविश्वसनीय खेल है, अनप्रेडिक्टेबल खेल है। इसमें कब क्या होगा, कैसे होगा, कौन करेगा, इसके बारे में बताना असंभव के करीब। देखिए उसी लाइन पर चलते हुए वलीद, और वलीद फिर से एक बार हावी हुए और एक गेंद सीमा रेखा के बाहर। और इस छक्के की सहायता से रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाकर जा पहुंची है 60 रन। जो रनों की संख्या 40 रन के पहले 40 रन के अंदर लड़खड़ाती हुई नजर आ रही थी, वहां पे देखिए कहां से कहां पहुंचा दिया है। 3 लगातार छक्के, पहली गेंद के ऊपर चौका, 4 गेंदों में 22 रन जुटा लिए है वलीद ने। इस मरतबा देखिए मनोवैज्ञानिक दबाव किसे कहते हैं, तो शायद इसी को कहते हैं। करे तो क्या करे, इसी विवंचना में गेंदबाज अपने लाइन से भटके, ऑफ स्टंप के बहुत ही बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया। फिर से एक बार गेंदबाज संकेत, इस मरतबा हवा में गेंद, क्या यहां पे कैच होगा? नहीं, आज वलीद का दिन है। पूरे मैदान में बस एक ही नाम छाया हुआ नजर आ रहा है, वो है वलीद का। 2 मरतबा जीवन दान मिला, और जीवन दान का किस तरह से फायदा उठाया जाता है, ये वलीद ने हम सबको बताया अपने बल्लेबाजी के जौहर से। 63 रन ऑन अ स्कोर बोर्ड। ये लीजिए, इसी की कमी थी शायद, और एक छक्का इस ओवर में। डीप बैकवर्ड स्क्वायर। तर आपण पाहतोय 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली एक नव्हे, 2 नव्हे, 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले, आणि त्याच वेळेस 2 चौकार सुद्धा त्यांनी लगावले। एकूण वलीद यानं नॉट आउट नाबाद नाबाद 45 होता। आपण वळूया पुन्हा
68 धावा बनवल्या. 69 धावांचं एक कडवं आव्हान रचलंय प्रथमेश 11 या संघासमोर. निर्धारित 30 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 69 धावा. 69 धावा या मैदानावरती बनवणं तेवढंच कठीण आहे आणि जर म्हटलं तर सोपं सुद्धा आहे. कारण की राहुल स्पोर्ट्स या संघाने तब्बल या मैदानावरती आपण पाहिलं तर हॅलो, जर हा सामना नंदुराज वाडवाल यांनी जिंकलं तर फहदभाई यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस इकडे आलेलं आहे. 70 धावांची गरज असणार आहे. सॉरी, 70 धावांची गरज. 30 चेंडू आणि 70 धावांची गरज असणार आहे. ती आपण पाहतोय प्रथमेश 11 या संघाला. तसेच मानगाव प्रीमियर लीग 2021 च्या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं तसेच व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं मी स्वतः हर्षल मुंडे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत करतोय. आणि नक्कीच तुमच्या सर्वांच्याच नजरा घेऊन जातोय पुन्हा एकदा या मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. माणगाव प्रीमियर लीग, आणि तीच माणगाव प्रीमियर लीग आज सुरुवात झाली आहे. तर नक्कीच शेवटचा दिवस 7 दिनांकाला आहे. तर कोण ठरले या चषकाचा दावेदार याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण की असं हे भव्य दिव्य चषक आणि मालिकावीरसाठी आपण जर पाहिलं तर स्पोर्ट्स सायकल, बेस्ट बॅट्समन LED TV, बेस्ट बॉलर LED TV आहे. आणि प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच विजय पवार आणि तौसिफ परदेसी अशी फलंदाजी जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमोल आणि पहिला चेंडू. काय घडलंय? नो चेंडू, नो +4 या मिळाला सुद्धा असणारा. 5 धावा, एकही चेंडू हाताळला नाहीये आणि आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज अमोलनी. संघाचा कर्णधार आहे. 70 धावांची गरज असणार आहे. ते आपण पाहिलं तर प्रथमेश 11 संघाला. फ्री हिट चेंडू, बॅटिंग करण्याचा प्रयत्न होता मिड ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एकही धाव मात्र इथे घेतली जाणार नाही. कमबॅक केला जातो या मॅच मध्ये पुन्हा एकदा अमोल याच्याकडून. हा चेंडू निर्धाव हाताळला गेला. एकही धाव नाहीये या चेंडूवरती. एक धाव नक्कीच महत्वाची आहे या स्पर्धेमध्ये, कारण की 70 धावा पार करायच्या त्या प्रथमेश 11 संघाला. बॅटची कडा घेतलीये. इथे मात्र काय घडलंय? डिसिजन पेंडिंग. फलंदाज बाद. तर या दोन फलंदाजांवरती लक्ष असणार आहे. या दोन फलंदाजांना धावा बनवाव्या लागणार आहेत. या दोन फलंदाजांना कुठेतरी आक्रमक पवित्र घ्यावं लागेल, कारण की कुठेतरी आपण पाहतोय प्रथमेश 11 संघ थोडा का होईना बॅकफुटला आहे. दोन्ही संघ पहिले सामने पराभूत झालेले आहेत, पण हा सामना महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. गोल्डन स्पॉट ते टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडी उसळी घेतली. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. एकही धाव येत नाहीये चेंडूवरती. धावा रोखल्या जातात. धावांना ब्रेक लगावला जातोय गोलंदाज अमोल याच्याकडून. 3 चेंडू झालेत आतापर्यंत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती आल्या. त्या सुद्धा पहिल्या चेंडूवरती खर्च केल्या होत्या. म्हणजे अजूनही कुठल्याही फलंदाजाचं वैयक्तिक अकाउंट ओपन नाही झालंय. हा चेंडू समीर याच्यासाठी आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे अल्पेश महाडिक यांच्याकडून. नक्कीच समीरवरती असलेलं प्रेम मात्र इथे दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतात प्रेक्षक वर्ग. तर समीरला मोठे फटके लगवावेच लागतील. मोठ्या फटक्यांची गरज आहे ते आपण पाहिलं तर प्रथमेश 11 या संघाला. पुढील चेंडू आणि हा चेंडूंनो हा गोलंदाज या मॅच मध्ये गोलंदाजी करणार नाही. संघाचा कर्णधार अमोल मात्र या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. कारण की 2 बिमरबद्दीची नोट टाकल्यानंतर नियम आहे की तो गोलंदाजी करणार नाही. विनंती असेल कुठला गोलंदाज असेल त्याच्या हातामध्ये तुम्ही चेंडू सोपवायचा आहे. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. अजूनही आपल्याला सामने खेळवायचे आहेत आणि ते सुद्धा जास्तीत जास्त षटकांचे. मित्रांनो आपली स्पर्धा 5 दिवस होती. पाऊस पडल्या कारणास्तव आपण पाहतोय ही स्पर्धा 4 दिवसात आपण पार पाडणार आहोत. तर जास्तीत जास्त षटकांचे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तर विनंती असेल कुठलाही वेळ हा आपण खर्च करायचा नाहीये. शिवगर्जना वॉरियर्स माझा आवाज तुमच्या कानापर्यंत नक्कीच पोहोचला जातोय. कुठलाही टीम मीटिंग आपण घ्यायची नाहीये. स्ट्राईकला आपण पाहतोय समीर. फ्री हिटची सुवर्ण संधी आपण पाहतोय समीरला असणार आहे. त्या संधीचं सोनं इथे मात्र करावंच लागेल. कारण की तब्बल 70 धावांचा पाठलाग करायचा. पहिलं षटक प्रगतीपदावरती आहे. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आली आहे 6 धावा. नवीन गोलंदाज स्वप्नील. बॅटची कडा चेंडू सरळ आपण पाहतोय सीमा पार. धावा मिळणार आहेत त्या 4. सज्ज पडला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार तोपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. 1 धावेने नक्कीच आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. 6 चेंडू झालेत. 11 धावा धावफलकावरती अजूनही आलेल्या आहेत. तर अजूनही 24 चेंडूचा खेळणं बाकी असणार आहे. आपण पाहिलं तर 70 धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश 11. त्यांच्या समोर एक मातब्बर संघ आपण पाहतोय शिवगर्जना वॉरियर्स. पुन्हा एकदा विनंती असणार आहे शिवगर्जना वॉरियर्स आपण वेळ हा खर्च करायचा नाहीये. जो गोलंदाज असेल त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवायचा आहे. कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर टाइम खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. जेवढा टाइम वाचला जाईल तेवढेच जास्तीत जास्त षटकांचे आपण सामने खेळणार आहोत. नवीन गोलंदाज अबुजर. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अबुजर येतोय. अबुजरवरती विश्वास दाखवलाय. तो विश्वास पार केला जाईल का? कारण की संघाचा कर्णधार कुठेतरी आपण पाहतो लेंथ भटकताना पाहायला मिळाला. तर आता पूर्णपणे त्याच्या साथींवरती संघाचा भार असणार आहे. पुन्हा एकदा पहिला चेंडू आणि हा चेंडू सुद्धा नो. पहिला चेंडू नो चेंडू हाताळला गेला. नक्कीच पहिल्या चेंडूवरती फ्री हिट. आपण पाहतोय कमरेच्या वरून जाणारा चेंडू. पंचांनी कळवलंय हा चेंडू स्वेर आहे. षटकातील पुढील चेंडू फ्री हिटचा चेंडू होता. आडवा पाठी खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलाच मन बनवलं होतं की
स्क्वेअरच्या दिशेला खेळायचा, पण तसं घडलं नाही. चेंडू सरळ आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. त्यानंतर ही एकही धावीत नाहीये. फ्री हिटचा चेंडू होता, तो मात्र आपण पाहतो इथे निर्धाव हाताळला गेला. सुरेख गोलंदाजी, कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये गोलंदाजाला सुद्धा, कारण की ही मॅच खूप महत्वाची आहे. ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत रंगेल अशी एक आशा बाळगूया आपण, कारण की 70 धावा आहेत. तेवढंसं आव्हान कठीण आहे, पण सोपं सुद्धा होऊ शकतं. ज्या पद्धतीने वलीदने फलंदाजी केली होती, वैयक्तिक 45 धावा जोडल्या, तशा पद्धतीची फलंदाजी इथे मात्र समीरला आणि तौसिफला करावी लागेल. ही एक धाव घेतली जाते. एक धावेने स्ट्राईक रोटेड. स्ट्राईकला एक धडकेबाज फलंदाज तौसिफ येतोय. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज अबुजर. षटकातील पुढील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा पंचांनी मात्र स्वार चेंडू घोषित केला जातोय. ही एक अवंतर धाव मिळणार आहे. अवंतर धावीन धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या षटकातील अजूनही 4 चेंडू येणं बाकी असणार आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा तर आलेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. लोअर फुल टॉस चेंडू देखना स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेड. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल समीर. संघाचा कर्णधार आहे. कर्णधार पद कशा प्रकारे मला दिलंय हे दाखवून द्यायचं आता या मैदानावरती. ही मॅच महत्वाची आहे आपल्या संघासाठी. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. फटका फसलाय की काय? फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक काही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद. समीर बॅक टू द पवेलियन. येतोय मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सचिन. सचिनला मात्र आता नावाला साजेशी अशी फलंदाजी करावी लागेल, कारण की सचिन हे नाव खूप मोठं आहे क्रिकेट विश्वामध्ये. क्रिकेटचं देव मानलं जातं सर सचिन रमेश तेंडुलकर. तशा पद्धतीची नावाला साजेशी फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र आपण पाहतोय या तौसिफच्या बॅटमधून येतात या 4 धावा. धावसंख्येत 4 ने वाढ होती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा. दुसरं षटक प्रगतीपदावरती आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर अबुजर याचं. खुलडप्याचा चेंडू उतारवा. बॅटने पुल केलाय. पुल पॉवरफुल आणि नक्कीच ठरतोय सक्सेसफुल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर 23 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 23 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. तर अजूनही 18 चेंडूचा खेळणं बाकी असणार आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय सचिन. नॉन स्ट्राईकला आहे तौसिफ.
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अंकित. हा चेंडू स्क्वेअर. ही आहे ती अवंतर धाव. फलंदाजासाठी एक गुड न्यूज आहे. जर 3 बॉल 3 6 मारले तर एक 501 रुपयाचं बक्षीस राकेश पवार यांच्याकडून दिलं जाईल. आणि दोघांनीही सामना जिंकून दिला तर 1001 असं पारितोषिक पवार साहेब यांच्याकडून देण्यात येईल. हा चेंडू मात्र आपण बदलून निर्धाव तळला गेलाय. सचिनला बाजवा बदलाव्या लागतील कारण 70 धावा बनवायच्या आहेत, पण तसं घडून देत नाहीये. जे सचिन स्वप्न बघतोय ते स्वप्न साकार करू शकत नाहीये कारण की त्याच्या समोर अंकित सारखा एक नामवंत गोलंदाज उभा आहे ज्याने तब्बल 2 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली. ती सुद्धा अवंतर स्वरूपामध्ये आली होती. मोठा फटका आलाय, फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, परफेक्ट टायमिंग झाला नाहीये. सचिन बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सचिनची जागा काढण्यासाठी. रोहिदास नवीन फलंदाज. इथे मात्र मोठा फटका आलाय पण हा फटका सुद्धा फसलाय. सुरेख झेल. तौसिफच्या खेळीचा अंत. पुन्हा एकदा अंकित सज्ज होईल. अंकित आपण जर पाहिलं तर सुरेख कामगिरी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत करतो. एक वैध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे फलंदाजांना चारी मुंड्या चित केल्या असा हा गोलंदाज अंकित मात्र मैदानावरती पाहतो आपण. रोहिदास आहे समोर. रोहिदासला मात्र एक रणनीती आखावी लागेल. मोठे फटके हे लगावे लागतील. नॉन स्ट्राईकला सूरज आहे. मोठा फटका, फटका फसलाय आणि नक्कीच झेल तेवढंसं कठीण होतं. प्रयत्न केला होता, प्रयत्न फस. ते षटक समाप्त झालं की तुम्ही टीम मीटिंग घेताय. आता जर मीटिंग घेतली तर मात्र 2 रन्सची पेनल्टी दिली जाईल, याची दक्षता घ्यायची आहे. शिवगर्जना वॉरियर्स. अमोल वाडवल. धावसंख्या झाली 28 धावा. संघाचा कर्णधार अमोल. आपण दक्षता घ्यायची आहे. परत एकदा एक टीम मीटिंग झाली तर 2 रनाची पेनल्टी देऊ शकता आपण. नक्कीच कमिटीकडून आवाज येतोय. जर आता शिवगर्जना वॉरियर्स संघाने टीम मीटिंग घेतली तर मात्र 2 रनची पेनल्टी दिली जाईल. कारण की तुम्हाला प्रत्येक षटकामागे मी वारंवार होकार देतोय. टाइम खूप महत्वाचा आहे. तुम्हाला सुद्धा अजून एक सामना खेळायचा आहे. षटकातील पुढील चेंडू. स्ट्राईकला सूरज. गोलंदाज कोण?
गोलंदाज माजिन. पहिलं चेंडू, एक धाव तिथे घेतली जाते. एक धावेने स्ट्राईक नक्कीच रोटेट होईल. स्ट्राईकला येतोय रोहिदास आणि सूरज या दोन फलंदाजावरती लक्ष असणार आहे पूर्णपणे. आपण जर पाहिलं तर प्रथमेश 11 या संघाचं, कारण की ही दोन्ही संघांना ही मॅच खूप महत्वाची आहे. कोण जिंकेल आणि कोण हरेल याच्याकडे सर्वांच्याच नजरा असणार आहेत. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये तिथे फिल्डर येतोय, फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर एक धाव तिथे घेतली जाते. इथे एकेरी दुहेरी धावेने काम चालणार नाहीये, तर कुठेतरी षटकार चौकार येणं खूप गरजेचं असणार आहे. 10 चेंडू आणि अजूनही 40 धावांची आवश्यकता असणार आहे. ते आपण पाहिलं तर प्रथमेश 11 या संघाला आडवा बॅटने खेळला, ऑन साईडला फिल्डर आहे तिथे कावकरांच्या दिशेने फील्ड केला, थ्रो केला. तोपर्यंत एक धाव तिथे मात्र घेतली जाते. एक धाव महत्वाची आहे आणि इथे मात्र फलंदाजी करत असलेला संघ प्रथमेश 11 कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू मध्ये आता 39 धावांची गरज. मोठा फटका आला, हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, काही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद रोहिदास बॅक टू द पविलियन. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय संकेत आणि आपण पाहतोय पुन्हा इथे गोलंदाज सज्ज. आडवा बॅटिंग करण्याचा प्रयत्न होता, चेंडू खाली तिथे क्षेत्ररक्षक नक्कीच आहे. एकच धाव. प्रथमेश 11 संघ थोडं बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. याच्यानंतर लगेचच के सरकार आणि या सामन्यामध्ये जो विजयी संघ होईल त्याने तयार राहायचंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला आणि पंचांनी हा चेंडू स्वर घोषित केलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय संकेत आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सूरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज माजिम. सुरेख कामगिरी आतापर्यंत केली आहे माजिमने. सुरेख गोलंदाजी आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव. पूर्णपणे ही मॅच आपण पाहतोय प्रथमेश 11 या संघाकडून निसटताना पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 4 समाप्त झालंय. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत पाहिली तर 33 धावा, 33. जर्सी नंबर 33. आता इथे हार्दिक पांड्याला आठवावं लागेल, कारण की जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या. तशी फलंदाजी आता सूरजला करावी लागेल. या मैदानावरती जर हिरो ठरायचं असेल, या प्रीमियर लीग मध्ये हिरो ठरायचं असेल तर आता 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावे लागतील. आणि हा पहिला येतोय षटकार. पाच चेंडू मात्र 31 धावांची गरज. 5 चेंडू मध्ये 5 षटकार लगावले जातील का? कार्पेटच्या सायनी खेळलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक थोडा फंबल, त्यानंतर चेंडू जातोय सीमा पार. धावा मिळणार आहेत 4. खेळ आहे. करण मडवी फलंदाजी कर. चेंडू मध्ये 36 धावा पाहिजे होत्या आणि पहिला चेंडू तो निर्धाव झाला होता आणि तरी सुद्धा त्याने तो सामना जिंकवला होता. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो. शेवटपर्यंत जोपर्यंत शेवटचा चेंडू हाताळला जात नाही तोपर्यंत आपण सुद्धा सांगू शकत नाही की कोण जिंकणार आहे.
पण हा चेंडू निर्धाव जातोय. 3 चेंडूमध्ये आपण पाहतोय 10 धावा इथे बनवल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या फलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिले तर 43 धावा. देखना स्ट्रोक, मोठा फटका आलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, काही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद. सूरज बॅक फलंदाज सौरभ. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत संकेत. नॉन स्ट्राईकला सौरभ. ओहो, देखना स्ट्रोक, सुरेख फटका. लोवर फुलटॉस चेंडू होता. चेंडू सरळ जाईल सीमारेखा बाहेर. 6 या फटक्यांची आवश्यकता जर आपण पाहिली तर पहिल्या 4 षटकामध्ये होती. लोवर फुल टॉस. पुन्हा एकदा मोठा फटका. बेगेट बॅक टू बॅक दुसरा षटकार.